मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना मानधन, बैठक भत्ता दिला जातो। तसेच कर्मचाऱ्यांना वेतन आणि भविष्य निर्वाह निधी दिला जातो। याबद्दल आनंदाची अपडेट आलेली आहे। यांना अनुदानाचा हिस्सा शासनाने वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय 22 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। पाहुयात या शासन निर्णयामध्ये काय बाब आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा 6 महिने किंवा त्या अगोदरपासूनच त्यांचा पगार थांबलेला आहे। त्यांचे फरकाचे बिल थांबलेले आहेत। तसेच सरपंचांना मानधन वाढ करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला होता, पण शासनाने त्याबाबत कोणतीही हालचाल किंवा त्यांचा पगार सुद्धा वाढवलेला नाही। सदस्यांना बैठक भत्ता सुद्धा किरकोळ भेटतो, हे तर आपल्याला माहितीच आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सरपंच, उपसरपंच, गावचे नागरिक असाल तर ई ग्रामपंचायत हे तुमचं चॅनल आहे। त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा। पहा, सन 25-26 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन, सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत पाहुयात काय आहे हा शासन निर्णय। पाहू शकता, शासन निर्णय आहे सन 25-26 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांच्या मानधन, सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करण्यासाठी मागणी क्रमांक जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन तसेच इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान, सहाय्यक अनुदान या लेखाशीर्षाखाली वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद 820.56 कोटी मंजूर केली आहे। पहा, फक्त 820 कोटी। त्यापैकी 13 जून 2025 रोजी शासन निर्णयाने 205 कोटी इतका निधी संचालन राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज यांच्याकडे वितरित केलेला आहे। सद्यस्थितीत अर्थसंकल्पीय तरतूद 820.56 कोटी आहे। एकूण वार्षिक तरतुदीच्या 60% मर्यादेत वितरित करण्यात आलेला निधी 205.14 कोटी व्यतिरिक्त 287.196 कोटी 35% इतका निधी विभागास उपलब्ध करून दिला आहे। सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन पंचायत राज यांच्याकडे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार पहा, ह्या लेखाशीर्षाखाली 25-26 या आर्थिक वर्षाचे मानधन, इतर भत्ते, कर्मचाऱ्यांचे वेतन यासाठी वेतनेतर सहाय्य अनुदान अंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच मानधन, सदस्य बैठक भत्ता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान 287 कोटी पाहू शकता 19,60,000 फक्त इतका निधी वितरित खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। पहा, त्याचबरोबर पहा, यापूर्वी सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पगार हे ऑनलाईन ERP प्रणालीद्वारे होत होती। ERP प्रणालीद्वारे आता ती ERP प्रणाली बंदच पडलेली आहे। या कारणाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जवळजवळ 5-6 महिन्याचे पगार किंवा थकीत फरक तसेच सरपंच, उपसरपंच यांचे मानधन सुद्धा वेळेत सुरळीत झालेली नाहीत। आता ही रक्कम ERP कडे नाही तर जिल्हा परिषदेमार्फत संबंधितांना अदा करण्यात येणार आहे। पहा, जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समिती आणि पंचायत समितीकडून तुमच्या खात्यावरती हे पैसे येऊन जातील। अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे। ह्या शासन निर्णयाची प्रत डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्याचबरोबर शासनाकडून सरपंच, उपसरपंच यांचं मानधन वाढीबाबतचा एक GR काढण्यात आलेला होता। तो GR सुद्धा अंमलात आणलेला नाही, त्याचा व्हिडिओ मी इथं लावतोय। आणि सरपंच, उपसरपंच यांना मानधन किती त्याचा व्हिडिओ मी इथं लावतोय। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबाबत नेक्स्ट व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, लाईव्ह व्हिडिओ असेल। त्यासाठी तुमच्या कमेंट येणं गरजेचे आहेत। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कमेंट कोणकोणत्या, तर तुम्हाला कोणत्या अडचणी आहेत पगाराबाबत किंवा काही महत्त्वाच्या बाबी कमेंट करा। नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दलचा जरूर असेल। चॅनलवरती नवीन असाल तर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, गावातील नागरिक यांनी ई ग्रामपंचायत चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।